मी नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो. आमदार राजेंद्र शिंगणे यांची स्पष्टोक्ती. म्हणाले, माझ्यासाठी शरद पवार हे नेहमीच आदर्श. राज्य मानवी हक्क आयोगाकडून येरवडे कारागृहाची तपासणी. कारागृहातील सोयी सुविधांबाबत झाली चर्चा. बिडकीन एमआयडीसीतील टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या उत्पादनाला प्रारंभ. औद्योगिक बांधकाम साहित्य होणार उत्पादित. 350 कोटींची गुंतवणूक तर 1000 जणांना मिळणार रोजगार. उद्धव ठाकरे यांनी मला कधीही मुख्यमंत्री व्हायचे असे म्हटले नाही. ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. नागपुरात बोलताना संजय राऊतांनी केला व्यक्त विश्वास. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सुरक्षा द्या. बँकेत महिलांना येऊन भांडतात. लाडकी बहीण योजनेने काम वाढवले. कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नरेटिव्ह मध्ये सुप्रिया सुळेंचा प्रवेश. शिवसेना उपनेते राजू वाघमारे यांची टीका. लाडकी बहिणीचा अपप्रचार न करण्याचा केला इशारा. डॉक्टर दाभोळकर खून खटला. सीबीआयची हायकोर्टात अपील दाखल करण्यात सक्षम दिरंगाई. तातडीने अपील करण्याची दाभोळकर कुटुंबियांची मागणी. सायबर चोरट्यांकडून 8 जणांची 80 लाखांची ऑनलाईन फसवणूक. पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अखेर राहुल गांधींचा मुंबई दौरा रद्द. बीकेसी मैदानावर होणाऱ्या सभेवर पोलिसांचा आक्षेप. क्षणमुखानंद सभागृहात खरगे मार्गदर्शन करणार. देवर्षी नारद माध्यम पुरस्काराची घोषणा. सम्राट फडणवीस, प्रसाद पानसे, सूरज खटावकर, प्रशांत दांडेकर, रसिका कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर. ससूनच्या कार्याचा आलेख वाढवण्यासाठी सगळे एकत्र मिळून काम करू. अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांचे प्रतिपादन. ताकद द्या, लाडकी बहिणींचे 3000 करू. पैशांच्या राशीत खेळणाऱ्यांना 1500चे मोल काय करणार. मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंना टोला. मोदींची उक्ती आणि कृती विरोधाभासी. शरद पवार यांनी साधला निशाणा. हिंसाचाराच्या घटना समाजाच्या हिताच्या नसल्याचाही केला दावा. अख्खा महाराष्ट्र बहीणमय झालाय. अजित पवार म्हणाले, योजना सुरू ठेवायची की नाही जनतेच्या हातात. आम्ही जे बोलतो ते करतो. पुस्तक प्रकाशन. नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी या मालिकेतील 50 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा. रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल. वादग्रस्त धर्माविषयी विधान करणे भोवले. तलवारीने केक कापून पत्नी आणि मुलाला भरवला. आमदार संजय गायकवाड यांचा प्रताप. मस्तवला म्हणत ठाकरे गटाची टीका. लाडक्या बहिणीवरून महायुतीत धुसफूस. विधानसभेपूर्वी शिवसेना राष्ट्रवादीत वाद पेटला. आधी आईला दारू पाजली, नंतर मुलीवर बलात्कार केला. धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली. भाजप 400 पार गेला असता तर मोदींनी 3 गोष्टी नक्कीच घडून आणल्या असत्या. सामनातून मोदींवर टीका. महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय. आज तब्बल 17 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. 3.5 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. स्वातंत्र्य दिनी दारू पिऊन पोलिसांची हुज्जत. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. पोलिसांनी दाखवला हिंगा. वाशी टोल नाक्यावर मनसेचा राडा. टोल अधिकाऱ्यांना लगावली कानची लाग. 3 दिवसांपासून बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह झुडपात सापडला. पोलीस तपासात धक्कादायक खुलासा.
बहीण लाडकी, विरोधकांना धडकी, मवियाची दुप्पट पैसे देण्याची घोषणा. संजय मंडलिक मुश्रीफांच्या पाठीशी, घाटगे एकाकी विधानसभेत घाटगेंचा मुश्रीफांविरोधात शड्डू. हवालदाराच्या लेखणीमुळे 1100हून अधिक गुन्हेगार गजाआड, राष्ट्रपतींनी घेतली दखल. शिमल्यात पुन्हा ढगफुटी, 132 रस्ते बंद, एमपी, यूपी, राजस्थानसह 19 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट. सलमानला धमकी, गोळीबार, दाऊदच्या मार्गावर लॉरेन्स, गँग तयार करण्याचा मार्ग, डी कंपनी सारखा, तुरुंग सुरक्षित म्हणूनच जामीन घेत नाही. अजित पवार यांना भाजपने दाखवले काळे झेंडे, दादा पालकत्वाची भूमिका पाळत नाही, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप. कोलकाता रेप मर्डर केस, आरोपींची सायकोलॉजिकली टेस्ट आज, केंद्राचा आदेश, सर्व राज्य तर 2 तासांनी कायदा सुव्यवस्थेचा रिपोर्ट देतील. पुण्यातील जुन्नरमध्ये मोठा राडा, अजित पवारांविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी. मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आज रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक, लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, फक्त 7-12 कोरं करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी. लाडक्या बहिणींचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी, कर्मचारी वैतागले, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होणार का? काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेने सस्पेन्स कायम. भूसंपादनावरून महायुतीतील आजी माजी आमदार समोरासमोर. अजित पवारांनी आधी हात जोडले, मग डोक्यावर हात ठेवत लाडक्या बहिणीला म्हणाले, वाघ माझी मैना. पंढरपूर दर्शन मंडपासह स्कायवॉकसाठी 110 कोटींच्या आराखड्याला मान्यता.